ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 17 श्रद्धादी निरूपण योग भाग 6। मागील भागात आपण पाहिले की मनाची प्रसन्नता, शांतपणा, मौन, आत्मसंयमन आणि अंतःकरणाची कल्पनाविरहित अशी शुद्ध स्थिती याला मानसतप असे म्हणतात। 3 प्रकारचे तप जर फलाची आकांक्षा न धरणाऱ्यांनी आणि पूर्ण सत्वशुद्धीने युक्त अशा लोकांनी अत्यंत आस्तिक्य बुद्धीने आचरले तर त्याला सात्विक तप असे म्हणतात। सत्कार, मान, पुजाऱ्यांसाठी आणि दांभिकपणाने जे तप केले जाते ते राजस म्हणून प्रसिद्ध असून ते निष्फळ आणि अस्थिर म्हणजे मध्येच खंड पडणारे आहे। ओवी क्रमांक 251। एरवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी तो अवकाळो मेघुकाय घडी राहता आहे तैसे राजस तप जे होय ते फळी कीर वांझ जाये परी आचरणीही नोहे निर्वाहते गा। आता ते चितप पुढती तामसाची रीती पै परत्रा आणि कीर्ती मुकोणी कीजे। केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊनी धनुर्धरा नाम ठेविजे शरीरा वैरियाचे। पंचाग्नीची दडगी खोलविजती शरीरा लागी का इंधन कीजे हे आगी आंतू लावी। सामान्यतः अकाली आलेला मेघ सर्व आकाशात पसरतो, आपल्या गडगडाटाने ब्रह्मांड फोडतो, तो घडीभर तरी टिकतो का? त्याप्रमाणे राजस्तप फलाच्या बाबतीत व्यर्थ जाते, परंतु अर्जुना ते आचरणात सुद्धा शेवटपर्यंत टिकणारे नसते। आता हेच तप जेव्हा तामस प्रकारचे होते तेव्हा हे तप केल्याने स्वर्गलाभ आणि इहलोकीची कीर्ती या दोघांनाही तो पारखा होतो। हे धनुर्धरा, केवळ मूर्खपणाचे वारे मनात भरवून घेऊन शरीराला वैरी म्हणतात। पंचाग्नीच्या ज्वाला शरीराला लाविल्या जातात अथवा शरीराला जळाऊ लाकूड समजून अग्नीत, पंचाग्नी म्हणजे 4 दिशेला अग्नी आणि वर माथ्यावर सूर्य, अशा अवस्थेत मध्ये बसून तपस्या करणे हा प्रकार केला जातो। माथा जाळी जती गुगुळू पाठी घाली जती गळू आंग जाळीती इंगळू जळत भीता दवडोणी श्वासोश्वास की जती वायाची उपवास का घेपती धुमाचे घास अधोमुखे। हिमोदके आकंठे खडके सेविजती तटे जितया मांसाचे चिमुटे तोडिती जेथ। ऐसी नाना परी हे काया घाय सुता पै धनंजया तप कीजे नाशावया पुढिला ते। आंग भारे सुटला धोंडा आपण फुटोणी होय खंडखंडा का आड जालिया ते रगडा करी जैसा। डोक्यावर गुगुळ जाळला जातो, पाठीला गळ टोचण्यात येतो आणि भोवती अग्नी पेटवून त्यामध्ये शरीर होरपळण्यात येते। प्राणायामाने श्वासोश्वास व्यर्थ दवडले जातात, व्यर्थच उपवास केले जातात किंवा स्वतःला उलटे टाकून घेऊन खाली झालेल्या तोंडाने धूम्रपान करण्यात येते। जेथे गळ्यापर्यंत थंड बर्फासारख्या पाण्यात तेही ऐन थंडीच्या प्रहरी उभे राहिले जाते, नदीच्या खडकाळ तटावर बसून राहिले जाते, आपल्याच देहाचे जिवंतपणी मांसाचे लचके तोडतात। अर्जुना, अशा नाना प्रकारांनी या शरीराला यातना देऊन जे तप करतात त्यांचा हेतू दुसऱ्याचा घात करण्यासाठी असतो आणि याला तामस तप असे म्हणतात। पर्वतावरून अंगाच्या वजनाने सुटलेला धोंडा आदळून स्वतःचे तुकडे करून घेतो, शिवाय जे त्याच्या आड येईल त्या दगडांचाही चक्काचूर करतो। तेवी आपलिया आटणिया सुखे असतया प्राणिया जियावया शिराणिया की जतीगा
किंबहुना हे वोखटी घेऊनी क्लेशाची हातवटी, तप निफजे ते किरीटी तामस होय. एवं सत्वादिकांचा आंगी, पडिले तप तिही भागी, झाले तेही तुझ चांगी दाविले व्यक्ती. आता बोलता प्रसंगा, आले म्हणून पैगा, करू रूप दानलिंगा त्रिविधा तपा. येत गुणाचेनी बोले, दानही त्रिविध असे झाले, तेची ऐक पहिले सात्विक ऐसे. त्याप्रमाणे आपल्याला त्रास होऊन सुखात असणाऱ्या दुसऱ्या प्राण्यांवर विजय मिळविण्याच्या दुष्ट भावनेने हे तप तो आचरित असतो. फार काय सांगावे. ही दुःखाची वाईट रीत अंगीकारून अर्जुना, जे तप उत्पन्न होते ते तामस तप होय. याप्रमाणे सत्वादी गुणांच्या योगाने तपाचे 3 प्रकार कसे होतात हे मी तुला स्पष्ट करून दाखविले आहे. आता बोलताना ओघात आले म्हणून हे अर्जुना, दानाच्या त्रिविध लक्षणांचे वर्णन करू. तेथे 3 गुणांच्या संबंधाने दानही 3 प्रकारचे झाले आहे. त्यापैकी पहिले जे सात्विक दान आहे त्याचे लक्षण ऐक. तरी स्वधर्मा आणतवते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. जालया सुबीज प्रसंगू, पडे क्षेत्र वाफेचा पांगू, तैसाची दानाचा हा लागू देखतसे. अनर्ध्य रत्न हाता चढे, तै भांगाराची बोढी पडे, दोन्ही झाली तरी न जोडे लेते आंग. परिसन सहृदय संपत्ती, हे तिन्ही एकी मिळती, जय भाग्यधरी उन्नती आपुल्या विषयी. तैसे निफजवावया दान, जय सत्वासिये संवाहन, तै देशकाळ भाजन द्रव्यही मिळे. तरी स्वधर्माचरणाने जे जे द्रव्यादी प्राप्त होईल ते ते मोठ्या सन्मानाने दुसऱ्यास द्यावे. चांगले बीज प्राप्त झाले असता जमिनीच्या चांगल्या प्रतीची उणीव भासावी, तसाच हा दानाचा प्रकार वारंवार दृष्टीस पडतो. मौल्यवान रत्न हाती आले तर त्याचा अलंकार करण्यासाठी कोंदणाकरिता सोन्याची वाण पडावी. त्यातून दोणी लाभली तर त्या बनलेल्या अलंकाराला ज्या अवयवावर घालवायचे आहे तो अवयव चांगला नसावा. परंतु आपले भाग्य जेव्हा उदयाला येते तेव्हा सणवार, इष्टमित्र, ऐश्वर्य या तिन्हींचा योग जुळून येतो. त्याप्रमाणे दानाच्या सहाय्याला सत्वगुण येतो. तेव्हा देश, काल, पात्र आणि द्रव्य अशा 4 योग्य गोष्टींचा संगम होतो. तरी आधी तव प्रयत्नेसी, होआवे कुरुक्षेत्र का काशी, नातरी तुके जोईहिसी तो देशही हो. ते तर रविचंद्र राहू मेळू, होता पाहे पुण्य काळू, का तया सारिखा निर्मूळू आनुही झाला. तैसा काळी तिये देशी, होआवी पात्र संपत्ती ऐसी, मूर्ती आहे धरिली जैसी शुचित्वेची का. आचाराचे मूळपीठ, वेदांची उतारपेठ, तैसे द्विजरत्न चोखट पाओणिया. मग तयाच्या ठाई वित्ता, निवर्तवावी स्वसत्ता, परिप्रिया पुढे कांता रिगे जैसेनी. तरी प्रथमतः प्रयत्नाने कुरुक्षेत्र किंवा काशी हे स्थळ असावे. नाहीतर या दोहोशी जो देश तुल्य होईल तोही असावा. तरी त्या ठिकाणी पौर्णिमा किंवा अमावस्या हा पुण्य पर्वकाळ किंवा दुसरा कोणताही शुद्ध काळ पाहिला पाहिजे. आणि मग अशा स्थळी आणि अशा काळी दानाला योग्य असा पुरुष शोधला पाहिजे. तो मूर्तिमंत पवित्रपणाच अवतरला आहे असे वाटावे. सदाचाराचे मूळ अधिष्ठान, वेदज्ञानाचे संग्रहालय, अत्यंत पवित्र असा श्रेष्ठ ब्राह्मण प्राप्त झाला असता मग त्याच्या ठिकाणी म्हणजे त्या सत्पात्री ब्राह्मणाच्या ठिकाणी द्रव्य अर्पण करून त्यावरील आपली सत्ता काढून घ्यावी. ज्याप्रमाणे पत्नी आपल्या पतीपुढे जशी आपल्या देहावरचे स्वामित्व अर्पण करते. का जयाचे ठेविले तया,
देऊनी होईजे उतराया, नाना हडपे विडाराया, दिधला जैसा तैसेनी निष्कामे जीवे, भूम्यांदिक अर्पावे, किंबहुना हावे नेदावे उठो. आणि दान जया द्यावे, तया ते ऐसे या पहावे, जया घेतले नुमचवे, कायसे नाही. साद घातलिया आकाशा, नेदी प्रतिशब्दु जैसा, का पाहिला आरसा येरीकडे. उदकाची भूमिके, आफळिलेनी कंदुके, उधळवणी कवतिके, न येईजे हाता. किंवा ज्याची ठेव त्याला परत करून सज्जन त्याचा उतराई होतो. किंवा हुजऱ्याने राजाला नम्रतेने तांबूल द्यावा. त्याप्रमाणे तशा निष्काम अंतःकरणाने सेवकाच्या वृत्तीने जमीन वगैरे अर्पण करावी. एकंदरीत कोणत्याही कीर्तीचा अभिलाष मनात उद्भवता कामा नये. आणि ज्याला दान द्यायचे, ज्याला ते अशा प्रकारचे पोचावे की त्याने ते घेतल्यानंतर काही झाले तरी त्याला परतफेड करता येऊ नये. आकाशाला हाक मारली असता ते प्रत्युत्तर देत नाही, प्रतिध्वनी येत नाही. किंवा आरशाच्या पाठीमागच्या बाजूस पाहिले तर प्रतिबिंब दाखवित नाही. पाण्याच्या पातळीवर आपटलेला चेंडू उसळी मारून आपल्या हाती पुन्हा येत नाही. नाना वसो घातला चारू, माथा तुरंबिला बुरू, न करी प्रत्युपकारो जिया परी. तैसे दिधले दातयाचे, जो कोणेही आंगे नुमचे, अर्पिलया साम्यतयाचे की जय पैगा. ऐसिया जे सामग्रिया, दान निफजे वीरराया, ते सात्विक दानवर्या सर्वा हि जान. आणि तोची देशु काळू, घडे तैसाची पात्र मिळू, दान भागुही निर्मळू न्यायगतू. देवाला सोडलेला पोळ म्हणजे बैल, याला कितीही चारा घातला किंवा कृतज्ञ माणसाचा किती बहुमान केला तरी तो कोणत्याही रूपाने फलदायी होत नाही. त्याप्रमाणे दिलेले दान जे कोणी आपणहून परत करणार नाहीत अशांनाच दान देऊन आपण दानी आणि तो घेणारा असा भेदभाव मनात आणू नये. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, अशा सर्व गोष्टींचा योग जुळून दान घडते तेव्हा ते सर्वोत्तम सात्विक दान असे समजावे. आणि देश, काल, सत्पात्री मनुष्य यांचा मेळ बसून जे दान उत्पन्न होते आणि तसेच निर्मळ आणि न्यायाने मिळालेले असे दान याचा योग जुळून येतो. परी मणी धरुणी दुभते, चारिजे जेवी गाईते, का पेव करुणी आईते पेरू जाहजे. नाना दिठी घालुणी आहेरा, अवंतू जाईजे सोयरा, का वाण धाडीजे घरा वौसयाचिया. पै कळांतर गाठी बांधिजे, मग पुढिलांचे काज कीजे, पूजा घेऊन रसू दीजे पीडितांसी. ऐसे जया जे दान देणे, तो तेने चिगा जीवने, पुढती भुंजावा भावे येणे दिजे जे का. अथवा कोणी वाटे जाता, घेतले उमचो न शकता, मिळे जय पंडू सुता द्विजोत्तमो. तरी कवड्या एकासाठी, अशेषा गोत्रांचीच किरीटी, सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी तयाचिये. तेवीची पार लौकिके, फळे वांछिजती अनेके, आणि दिजे तरी बुके ये काही नोहे. तेही ब्राह्मणो नेओसरे, की हानीचे शिणे झांसुरे, सर्वस्व जैसे चोरे नागुणी नेले. परंतु मनात दुभत्याची आशा धरून गाईला चारावे. धान्य साठविण्यासाठी विस्तृत पेल तयार करूनच शेत पेरायला जावे. अथवा मिळणाऱ्या आहेरावर दृष्टी ठेवून जसे आप्तांना मंगल कार्याचे निमंत्रण देण्यास जावे. किंवा जो दिलेले वाण नक्की परत करील त्या व्रतस्थाकडे वाण पाठवावे. किंवा आधी व्याजाचे पैसे गाठीला बांधून मगच दुसऱ्याचे काम करावे. किंवा अगोदर वेतन घेऊन एखाद्या वैद्याने रोग्याला औषध द्यावे. याप्रमाणे ज्याला जे दान द्यायचे तो दान घेणारा आपणास उपयोगी पडावा अशा भावनेने दान दिले जाते. अथवा हे पंडूसुता, कोणी एका वाटेने जाणारा आणि घेतलेल्या दानाची कोणत्याही स्वरूपात परतफेड करू शकणार नाही
असा जर ब्राह्मण श्रेष्ठ सापडला तर एका पैशाच्या दानाबद्दल अर्जुना गोत्राच्या म्हणजे कुटुंबातील सर्व माणसांच्या सर्व प्रायश्चित्ताचे उदक तो त्याच्या हातावर सोडतो. त्याप्रमाणे अनेक पारलौकिक फळे इच्छिली जातात आणि दिलेले दान इतके अल्प असते की ते एका वेळच्या भुकेलाही पुरेसे नसते. अल्पदान ब्राह्मण घेऊन गेल्यावर अखेरीस नुकसान झाले या विचाराने श्रम होऊन तो राजसदान देणारा इतका तळमळतो की जणू काही एखाद्या चोरानेच त्याला सर्वस्वी लुटले आहे. बहु काय सांगो सुमती, जे दिजे या मनोवृत्ती, ते दानगात्री जगती राजसोपई. मग म्लेच्छांचे वसवटे, दागाने हन कैकटे, का शिबिरे चोहटे नगरीचे ते. तेही ठाई मिळणी, समयो सांज वेळू का रजनी, तेव्हा उदार होये धनी चोरियेच्या. पात्रे भाट नागारी, सामान्य स्त्रिया का जुवारी, जिये मूर्तिमंते बुररी भुले तया. नृपा नृत्यांची पुरवणी, ते पुढा डोळे भारणी, गीत भाटिवतो श्रवणी कर्ण जपू. तयाही वरी अळुमाळू, जैघे फुलागंधाचा गुगुळू, तव भ्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा. तेत विभांडुनिया जग, आणिले पदार्थ अनेग, तेने घालू लागे मातग गवा दिसी. एवं ऐसेनी जे जे देणे, ते तामसदान मी म्हणे, आणि घडे दैव गुणे आणि कही एक. हे सुबुद्धी अर्जुना, फार काय सांगू. अशा मनोवृत्तीने जे दान दिले जाते ते राजसदान होय. मग यवनांच्या वस्तीत, अरण्यात, गलिच्छ वस्तीत, राहुटीत, शहरातील चव्हाट्यावर, तशात त्या ठिकाणी तिन्ही सांजा अथवा रात्रीची वेळ झाली असता चोरीच्या द्रव्याचे उदारपणे दान करणे. आणि असे दान द्यायचे कोणाला? भाट म्हणजे स्तुतीपाठक, गारुडी, वेश्या, जुगारी वगैरे भुरळ पाडणाऱ्या फसविणाऱ्या माणसांना तो भुलतो. त्यात रूप लावण्यावर जोडीला नाच, त्याने डोळ्यांना भुरळ पडते. त्यात भाटांचे म्हणजे स्तुती पाठकाचे गाणे त्याच्या कानात गुणगुणत असते. तशात पुन्हा जसा फुलांचा आणि सुगंधी द्रव्यांचा सुवास येतो तेव्हा तो तमोगुणी जसा विषयाचा भ्रमाचा वेताळच प्रकट व्हावा तसा प्रकट होतो. अशा मोहित झालेल्या स्थितीत लोकांना लुटून आणलेल्या संपत्तीचे, अनेक पदार्थांचे त्या योगाने मांग वगैरे लोकास अन्नछत्र घालतो. अशा प्रकारे जे दान करतात ते तामसदान असे मी म्हणतो. आणि याशिवाय आणखीही एक प्रकार कधी कधी दैवयोगाने घडून येतो, तो ऐक. येथपर्यंत 300 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 17 आणि भाग 7 यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.